पुढील बातमी आहे पलूसतील. पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ व गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी कोरोनावर मात केली असून लवकरच हे कोरोना योद्धे जनसेवेसाठी सक्रिय होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रांताधिकारी गणेश मरकड, पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांच्या तगड्या व चोख नियोजनामुळे सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवून कोरोनाला थोपविण्यात पलूस तालुका यशस्वी ठरला होता. परंतु एवढे नियोजन करून देखील कोरोनाने पलूस तालुक्यामध्ये शिरकाव केलाच. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा रुग्ण सापडताच संबंधित ठिकाणी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांच्यासह पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासकीय यंत्रणा तात्काळ दाखल होत होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू व्हायचे. त्याचबरोबर संबंधित गावामध्ये औषध फवारणी करण्यात येत होती. परंतु काही दिवसापूर्वी प्रशासकीय यंत्रणेत तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या 2 कोविड योद्ध्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने ग्रामीण भागातील स्थानिक प्रशासकीय यंत्रणाच दिशाहीन झाली होती. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना संबंधित प्रशासकीय अधिकारी कोरोनाबाधित झाल्याने तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील जवळजवळ सर्वच गावांमध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्ण ज्या ठिकाणी सापडतील त्या ठिकाणी त्या घरापुरताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत मर्यादित कंटेनमेंट झोन तयार करण्यात येतोय. औषध फवारणी करताना होणारी लगबग दुर्मिळ होतीये. कोणत्या भागात किती रुग्ण सापडले आहेत हे गावातील लोकांना देखील कळेनासे झाले. अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन देखील मधील लोक देखील खुलेआम गावातून फिरताना दिसून येत आहेत. तरी देखील कोणाशी वाईटपणा घ्यायचा म्हणून स्थानिक प्रशासन गांभीर्याने लक्ष घालत असल्याचे दिसून येत नाही. परंतु नुकतेच पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ व गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी कोरोनावर मात केली असून हे दोन्ही कोविड योद्धे लवकरच जनसेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील व पूर्वीप्रमाणेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करून सध्या कोमेजलेल्या ग्रामीण भागातील लोकांना व स्थानिक प्रशासनाला नवसंजीवनी देतील अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. कारण ज्या ठिकाणी पेशंट सापडतो त्या ठिकाणी औषध फवारण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा कंटेनमेंट झोन करण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोनकडे लक्ष देण्याचं काम देखील आता करण्याची गरज आहे. कारण कंटेनमेंट झोनमध्ये लोक बाहेर फिरतात असं आढळून येत असताना देखील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन हलगर्जीपणा करताना दिसत आहे. मी आपल्या भिलवडी व पलूस तालुक्यातील सर्व स्थानिक आपत्ती व्यवस्थापनांना विनंती करतो की असा हलगर्जीपणा न करता आत्ता ह्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे आणि तुम्ही हलगर्जीपणा न करता काम करावं अशीच अपेक्षा करतो.